नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर काल रात्री फायनली GT हारली आणि त्याचा फायदाच काही नाही म्हणा, पण तरी GTला प्लेऑफमध्ये गेली होती. आज RCB पंजाबची मॅच आहे. तर RCB समजा जितली तर आपल्याला फायदा आहे, आणि पंजाब समजा जितली तर मग काट्याची टक्कर खेळायला लागेल आपल्याला नेट रन रेटसोबत. तर तेच आहे. आज समजा आज जेवढे पण CSK वाले बंदे जेवढे आहे ना, सगळेच्या सगळे आज RCBला हे करणार आहे, सपोर्ट करणार आहे. कारण की नाही, म्हणजे बनलीच तशी सिच्युएशन आहे की आता दोघांनाही 2-2 पाहिजे. पंजाबला 2 मॅच जिता लागते, CSKला 2 जिता लागते. RRचं निमित्त काय तर RRला 3 पैकी 2 जिता लागते सगळे ते वाटते. तर आजच RRची पण मॅच आहे दुसऱ्या ह्याच्यात. काय आहे तर आज पंजाब समजा हारली तर मग ठीक आहे, आणि RRला पण हारा लागते. दोघंही समजा हारले तेव्हा CSKचे चान्सेस थोडे जास्त आहे समोर यायचे, नाही तर काही खरं नाही. चला मी चाललो मार्केटमध्ये, सामान घेऊन येतो. तर मित्रांनो आलो घरी. आता इथं बनली आहे नाश्त्यासाठी उसळ बनली आहे मस्तपैकी. आणि इकडे बघू शकता आंबे, भाई साहब बघू शकता आंबे, गावरानी आंबे आहे बरं. असं तसं नाही म्हटलं, एकदम जबरदस्त गोड लागते. मित्रांनो नाश्ता आलेला आहे, चण्याची उसळ आलेली आहे मस्तपैकी. तर मित्रांनो जेवण करायसाठी आलो इकडे. बाप रे बाप, हे कायची भाजी आहे? कोहड्याची. ठीक आहे. हे कोण बनवून आली? तुमच्यासाठी. पण हे आहे ना, नाही म्हणता ना, तर मी कांदा तसाच तोंडी खासाठी म्हणून आलो होतो. आधे ना तो अर्धा कापून देऊन देत होता. बहुत दिन हुआ गाइस कि हम लोगों ने मोटो व्लॉग नहीं बनाया गाइस. तुम लोग को दिख रहा होगा 2-3 बहुत दिनों से नोटिस की होगी कि मोटो व्लॉग नहीं आया अपना कुछ भी. तो चलो आज थोड़ा सा मतलब मैं एंगल सेट करता हूँ और देखते हैं शाम को जाएंगे या फिर कल जाएंगे. तो आज मैं थोड़ा सा एंगल सेट करता हूँ और छोटी सी राइट पे भी चलेंगे अपन लोग. तो चलो सबसे पहले मैं एंगल सेट कर लेता हूँ. सबसे पहले बहुत वो थोड़ा नीचे ऊपर हो गया था ना ये, तो देखता हूँ मैं एंगल बराबर सेट करके फिर आपसे मिलते हैं. ठीक आहे. तो ही अँगल बरा होता, पण ह्या अँगल एक वेळा ट्राय करू द्या, कारण की थोडंसं जास्तच खालचं दिसून राहिलं होतं. ह्या अँगलवर पाहू द्या कसं काय ते. तो ह्या अँगलवर ठीकठाक आले पाहिजे, माहीत नाही काय हो काय होते. तर या अँगलवर ठीकठाक येते काय पाहू. मित्रांनो ह्या आहे थर्ड अँगल जो मी प्रयत्न केला आहे. हो याच्यात काय येते तर तुम्ही सांगा. याच्यात थोडंसं मला वाटतं वरतं येईन, वरचं दिसन थोडंसं. खालचं होऊ शकते गाडीचं बोनट थोडं कमी दिसत, वरचं जास्त व्ह्यू येईल आहे नाही का. तो हेच 2-3 अँगल आहे. तर 3 पैकी एक पाहू कोणता अँगल मस्त वाटते. मला वाटते ह्या ठीकठाक राहीन. या जो आता चालू आहे त्याच्यात. थांब आता पाहू द्या मला काय आता. मित्रांनो सगळे 3 अँगल खालीवरतं करून पाहिले होते. 3 पैकी शेवटचा जो थर्डवाला होता आय थिंक त्याच्यात चांगलं येऊन राहिलं होतं, कारण की खालचं पण येऊन राहिलं होतं आणि वरचा पण व्ह्यू खूप खास येऊन राहिला होता. हो काय आता तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये कोणता अँगल तुम्हाला आवडला. मी 3 अँगल टाकते त्याचं. 3 अँगलपैकी कोणता तुम्हाला आवडते, कारण की पहिल्या याच्यात तर मला वाटतं की खालचं दिसून राहिलं होतं पूर्ण, वरचा व्ह्यू दिसून नाही तुम्हाला. आता तुम्ही तिथं पाहिलं म्हणून तुम्हाला दिसून नाही, तुम्हाला एवढं नोटीस नाही, पण जेव्हा तुम्ही बाहेर जाणार तर लोकच दिसून नाही तुम्हाला समोरचे. तर हे आहे. आणि आय थिंक तिसऱ्या याच्यात मला वाटते की समोरचंही बरोबर दिसन आणि ऑल माझ्या हिशोबानं तिसरं बरोबर आहे. तुमच्या हिशोबानं कोणतं चांगलं वाटतं तुम्हाला, तुम्ही सांगू शकता. मित्रांनो मागच्या तुम्हाला माहीत असेल की कॅपकटवर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात कॅपकटनं माझी 300 GB खेचली होती. तर आता अजून हे तसंच झालं. यावेळेस त्यानं 143 GB खेचली आहे कॅपकट. भाई कॅपकट एवढी ताकदनं GB घेतल्यानं म्हणजे मला लॅपटॉपमध्ये एवढी स्टोरेज मी स्वतः विचार करतो एवढा लवकर कसं कॅच करत असते. मी येतो इथं कॅच फाईल 143 GBची होती. म्हणजे असं काय डाउनलोड करतो कॅच एकदम का कॅपकटमध्ये एवढं सगळे डाउनलोडही नाही करत नाही. जेवढं हे डाउनलोड करते स्वतःहून, मी नाही करत मॅन्युअली, ते जेवढे इन्स्टॉल करतं स्वतःहून, ते स्वतःहून डाउनलोड केलेले आहे, आपण नाही करत इकडे. तर मित्रांनो आलो क्रिकेट खेळायसाठी. एकटाच बसलो आहे बिचार. मोंट्याले वैभवदा घेऊन चालला गेला, एकटाच आलो मी. मग तो येऊन राहिला, काय म्हणते आपला वेदांत येऊन राहिला. तर त्याची वाट पुन्हा त्याच्या गाडीतलं पेट्रोल सरलं म्हणते, पहिले लक्कल मारून येऊन राहिला म्हणते. आज पोट्टी भरली कमी दिसून राहिले. मोंटी येतो म्हणे बा थोडा वेळा, पण त्याला दिवसच लागते मैदानामध्ये. काय तो काय बेबी ओ निघालं कुठं पडलं तर काय यार. मित्रांनो आलो घरी. ते पुट्टे येतो करून आलेच नाही. काय आहे तर त्याचं त्याला द्या लागून उद्या सांगा लागेल काय आहे तर. भाई साहेब गेला हाती.
गेला ते भाई 29 रन पाहिजे होते 4-5 बॉलात. अरे भाई साहब किंग कोहलीचा ॲग्रेशन. हो जितली फायनली RCB. याचा फायदा हे आहे की CSK आता CSKचे थोडेसे चान्सेस जास्त आहे आणि पंजाब प्लेऑफच्या बाहेर गेलेली आहे. आता CSKला 2 मॅचेस लागोपाठ जिता लागल. ते पण नेट रन रेट चांगला असताना किंवा कुठेतरी जितन. कारण की नाही आता वर्सेस फक्त राजस्थानसोबत आहे आपली. राजस्थान आणि CSK मध्ये टक्कर होणार आहे. जिथं राजस्थान तर बहुत हद तक चांगली टिकली आहे आणि पाहू काय होतं तो. काय चालू आहे भाई हा ओ इकडे भाई पनी मित्रांनो इकडे चालू आहे राजस्थान वर्सेस DCची मॅच आणि 185 रन निघाले 6 विकेटच्या याच्यावर आणि 18.2 ओव्हर कम्प्लीट आहे. आय थिंक 200 पार करून टाका आणि DC समजा जितली तो CSKचे चान्सेस बहुत जास्त आहे होता ते. पण मी राजस्थानची पहिली इनिंग पाहिली 190 वर खतम केलं पुरं काम. 191चं आय थिंक टार्गेट आहे आणि त्याच्यानंतर मी CSKची मॅच पाहिली. उद्या CSKची मॅच आहे ते पण चेन्नईमध्ये आणि माई भाऊनं म्हटलं होतं की बा आखरी मॅच चेन्नईमध्ये आहे. तर मला वाटू राहिलं की होऊ शकते की उद्या मॅच असू शकते आणि माई भाऊ खेळाल आणि होऊ शकते की त्यांची शेवटची मॅच पण असू शकते काही सांगता नाही. कारण की मला नाही वाटत की प्लेऑफमध्ये घुसू शकते CSK. कारण की बहुत टफ आहे. CSKमध्ये जायचे चान्सेस मला राजस्थानचे वाटू राहिले जास्त माहिती आहे का. खरी गोष्ट आहे तर राजस्थानचे चान्सेस मला बहुत जास्त वाटू राहिले CSKपेक्षा. पण काहीच सांगता नाही येत. होऊ शकते की CSK जाईन नाही जाईन त्याची गॅरंटी मी नाही देत. पण मला असं वाटू राहिलं की उद्याची लास्ट मॅच होऊ शकते माईसरची. तर मित्रांनो आता चाललो जेवण करायला. पाणी घेऊन चाललो. चलो बाय. टरबुजी अंदर टरबूज आपण उद्या खाऊ. चलो फायनली मित्रांनो राजस्थान रॉयल्स हारली आहे आणि एक चान्स CSKला भेटलेला आहे. म्हणजे आता CSK आणि RR मध्ये फाईट होणार आहे दोघांमध्ये की जे पण दोनपैकी एक जी पण टीम राहील जे दोन्ही मॅचा जिथं किंवा दोन्ही RR किंवा CSK दोघंही जितले दोन्ही मॅचा तरी दोघांच्या नेट रनरेटवर खेळ राहील पूर्ण. आता तर पाहू आता काय होणार आहे तर फायनली. पण राजस्थान रॉयल हारल्याबद्दल आता CSK चान्स थोडेसे जास्त वाढले आहे. चान्स नाही वाढले आहे जेवढे आहे तेवढेच आहे चान्स. पण दोघांनी आता बरोबर खेळावं लागेल दोन्ही टीमले. आता उद्या CSKची मॅच आहे माहीत पडेल काय सीन आहे. तर CSKसाठी एक चांगली गुड न्यूज आहे की आता चान्स आहे त्याच्याजवळ समोर जाता. तर चला ठीक आहे आजचा ब्लॉग इथं संपवतो. आय होप की तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल आणि चला बाकी काय बोलू मी आता जास्त. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.